आशाताई डावकर, निलमताई आमले आणि सोनाबाई दाभाडे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले मतदार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आज खूप मोठी रॅली आपण डिंगोरे गावातून काढली। मोठ्या संख्येने जनसमुदाय या रॅलीसाठी उपस्थित आहे आणि हा उपस्थित असलेला जनसमुदाय आपल्या विजयाचं पुढचं विजन ठरवणार आहे। आणि तुम्ही सगळेजण आता उद्याच्या दिवसभरात परवाच्या मतदानाची सगळी तयारी करणार आहे। आता डिंगोरे गावात प्रचार सभा पाठीमागे काही विरोधी उमेदवारांनी घेतल्या, त्याच्यानंतर तळेरान असेल, मड असेल, उदापूर असेल, अशा बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या आणि सभेमध्ये त्यांनी काय विकास कामं केली ते कोणीच सांगितलं नाही। त्यांचं टार्गेट फक्त अंकुश आमले। मध्यंतरी एक व्हिडिओ क्लिप आली, त्या माणसाला मी ओळखतही नाही, पण त्यांनी असं आरोप केले वेगवेगळ्या प्रकारचे की बाबा कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेणे वगैरे असतं। नंतर मी चौकशी केली, म्हटलं हा कोण माणूस आहे, तर मला लोकांनी सांगितले याचा दारूचा धंदा आहे म्हणून। म्हणजे असे समाज विघातक कामं करणारी लोक अंकुश आमले यांच्यासारख्या माणसावर खोटे आरोप करतायत। या सगळ्या प्रवृत्तींना आपल्याला उत्तर द्यायचंय। आता या डिंगोरे गावात जर पाहिलं तर काही टीम आहे की सातत्याने आमच्या मागे जमू नये। म्हणजे सीमाताई सोनवणे सरपंच झाले आणि जालिंदर शेठ उकेले चेअरमन झाले, याचं दुःख असं काही 5 वर्ष या लोकांनी स्वतःच्या मनात बाळगलं की सीमाताई सोनवणे यांचे पती पिंटू शेठ सोनवणे हे वीट भट्टीचा व्यवसाय करतात, तर त्यांच्या वीट भट्टीमुळे फॉरेस्टला आग लागू शकते अशा प्रकारचे खोटे आरोप करून पत्र देऊन त्यांचा व्यवसाय बंद पाडण्याचं काम करणारी काही लोक आहेत। आणि ती लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की कोण आहेत। आज तीच लोक इथं प्रचारात आमच्या विरुद्ध काम करतायत। त्याच्यामुळे त्यांची जी नीतिमत्ता आहे गावाच्या विकासाच्या बाबतीत ती आपल्याला चांगली माहिती आहे। त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी अशी तहसीलदारांची केस दाखल केली की बाबा हे भट्टीचा व्यवसाय करतात, अनधिकृत आहे, त्या भट्टीच्या व्यवसायाला येण्याची परमिशन नाही, मातीच्या रॉयल्टीच्या पावत्या पाडल्या नाही। पण पिंटू सोनवणेंना आणि सीमाताई सोनवणेंना अख्ख्या गावातील परिसरातले लोक ओळखतात, अतिशय नीतिमत्तेने चांगलं काम करणारी माणसं आहेत। त्यांच्या रॉयल्टीच्या पावत्या पण होत्या आणि येण्याची परमिशन पण होती, यांची डाळ काही शिजली नाही। मग ते आमचे विष्णू मामा शेरकर यांच्या मागे लागले केसेस घेऊन, धर्मदाय आयुक्त कार्यालयापर्यंत गेले की ग्रामविकास मंडळाचं ऑडिट नाही, ग्रामसभा आली का माईक ओढायचा हातात, मग लोकांना सांगायचं उदबत्ती किती पैशाची लावली त्याचा हिसाब पाहिजे। अरे काय उदबत्तीचा हिसाब द्यायचा का अध्यक्षांनी, किती रुपयाची उदबत्ती आहे? असे सातत्याने 5 वर्ष दमलीत हे लोक आमच्या विरुद्ध। आमची जी टीम आहे आम्ही पण एकदा असं एकत्र येऊन विचार केला, म्हटलं आपल्याला पण आता या गोष्टी करायला पाहिजे। विष्णू मामांच्या मागे लागले ते सीमाताईंना त्रास देत आहेत, पिंटूला त्रास देत आहेत। मग आम्ही पण एक मिटिंग घेतली, म्हटलं आपण असं काहीतरी करू। इथं जालिंदर शेठ बसले, त्यांनी मला इथं मुक्तादेवीच्या इथं समोर आमची मिटिंग झाली। मला म्हटले त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे माहितीये का? म्हटलं काय? म्हटलं आपण चांगली माणसं आहे आणि चांगल्या माणसांनी वाईट कृत्य करू नये, त्यांच्यावर केसेस काय आपण दाखल करायचं नाही। तिथं आम्ही यांना सोडून दिलं। आज केस एकवटलेत सगळे, लोकांवर खोट्या केसेस दाखल करायच्या, एजंटगिरी करायची, एखाद्या महिलेचे पती वारलेला असेल, मुलगा अपघाती निधन झाला की तिची जमीन बघायची, त्याच्यात पैसे खायचे, भ्रष्टाचार करायचे, हे सगळ्या गोष्टी करणारे आमच्या विरुद्ध प्रचार करता येतात। आणि यांना समाज काहीही मतदान करणार नाही, ही गोष्ट उघड आहे। हे आपल्या गावाच्या बाबतीत झालं, हे आपल्या मतदारसंघाच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत। आता काही लोकांनी प्रचारामध्ये काही पण सांगितलं, आम्हाला पण माहिती आहे, आम्ही सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आहोत। कोण एजंटगिरी करतोय, कोण जमिनीचे ताबे द्यायचे पैसे घेतोय, कोण काय गोंधळ घालतोय, नाही हे सगळं समाजाला माहिती आहे। यांना यश मिळणार नाहीये निवडणुकीच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये। आणि आता इथून पुढे जर आपण पाहिलं राज्याच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर, तर भाजपच्या विरुद्ध मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय। हे ज्यांना ठेवा, समोरचे उमेदवार जे जिल्हा परिषदेचे आहेत किंवा म्हणजे जिल्हा परिषदेला तर भाजपने उमेदवार दिलेले आहे इथं, त्याच्यानंतर काही पंचायत समितीचे उमेदवार मागच्या महिन्यापर्यंत भाजपमध्ये होते, तिकडे मतदानाचा टक्का नाही मिळणार हे समजून ते आता आपल्या विरोधात उभे आहेत। त्या सगळ्यांचं एक सार जर घेतला तर वेगवेगळे पक्ष फोडायचे, मतदानाची विभागणी करायची आणि ही झालेली मतदानाच्या विभागणीतून आपल्याला सत्ता कशी मिळेल ही भाजपची स्पष्ट नीती आहे। आणि त्या भाजपच्या नीतीच्या विरुद्ध एकवटून आपल्या समाजाला सगळ्यांना मतदान करायचे। माणसांमध्ये भेद घालणारी कोणतीही नीती ही अतिशय वाईट आहे। काँग्रेसचा जो विचार आहे जाती धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा विचार, तो घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कायम लढलाय।
सर्वसामान्य गरिबांच्या मागे उभं राहिलाय आणि देशात आपली सत्ता नाही, राज्यातही आपली सत्ता नाही. आपल्याला कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये सुद्धा ह्या विभाजनामुळं आणि पैशांचा भाजपने केलेल्या अतिवापरामुळे आपल्याला अपयश आलेलं आहे. पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं हित साधणारा, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा जो काँग्रेसचा विचार आहे तो टिकवण्यासाठी आणि जिल्हा परिषद आपल्या हातात राहिली, पंचायत समिती आपल्या हातात राहिली तर सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा आपल्याला नेता येईल. याच्यासाठी सगळ्यांनी एकवटून अतिशय एकीने आपल्याला या विभाजनवादी मनुवादी लोकांच्या विरुद्ध मतदान यावेळेस करायचं. आता आमचे काका अंकुश आमले यांच्याविषयी सांगायचं झालं तर पाठीमागचे 40 वर्ष मी तरी बघतोय सातत्याने समाजाची सेवा करणारा माणूस आणि आदिवासी विभागात असेल, मागासवर्गीय, सर्वसामान्य, दलित सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा त्यांचा उपक्रम आहे. मध्यंतरी त्यांना अँजिओप्लास्टी करावी लागली, त्याच्या आधी सातत्याने डॉक्टरकडे जाताना वगैरे मी बरोबर असायचो. तर डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं, म्हटलं यांच्या शरीरावर अति ताण आहे आणि जेवणाच्या वेळा फिक्स नाही, या सगळ्यामुळे शरीरावर परिणाम झाले ते सगळे आणि डायबिटीज, त्याच्यात वेळ जेवण. हा माणूस मी विचार केला की एवढे वर्ष असं जे धावपळ चालली त्याच्यामुळे तर ते झाले का काय. आणि मग जर आपण बारकाईने विचार केला तर हे शरीर हे समाजाच्या सेवेसाठी झोपलेले शरीर आहे. आज या माणसाच्या विरुद्ध इथले स्थानिक पुढारी सगळे आपले विरोधक एकवटलेले आहेत की एका माणसाचा पराभव करायचा आहे. आणि मला खूप अभिमान आहे की अजितदादांचं निधन झालंय, पक्षाचे विभाजन झालेले आहे. अतिशय दुःखात असताना सुद्धा काकांनी खांदा दिला आता आणि हे जो खांद्यावर घेतलंय याला आपण सगळ्यांनी ताकद द्यायची आणि ही सर्वसामान्य लोकांची सगळ्यांची भावना आहे याची मला कल्पना आहे. आणि या सर्व उपस्थित जनसमुदायाला माझी विनंती आहे की उद्याच्या दिवसभरात जेवढं शक्य होईल तेवढ्या दृष्टीने आता प्रचार बंद होणार आहेत आज, तरी सुद्धा आपल्या माणसांची तयारी करा आणि परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी दाखवून द्या की अंकुश आमले यांची ताकद काय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची ताकद काय. एवढं बोलतो. अजितदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद.